नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टॉलिन्स टायर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टॉलिन्स टायर्स शेअर जंप आफ्टर हायेस्ट एव्हर मंथली प्रोडक्शन माइलस्टोन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टॉलिन्स टायर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने मे 2025 या महिन्यामध्ये आपला हायेस्ट एव्हर मंथली प्रोडक्शन अचीव केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने मे 2025 या महिन्यामध्ये टोटल प्रोडक्शन केला आहे 816 मेट्रिक टन्सचा, ज्यामध्ये 46,599 युनिट्स म्हणजे 252 मेट्रिक टन्स टायर्स आणि 17,714 युनिट्स म्हणजे 564 मेट्रिक टन्स रबर इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टॉलिन्स टायर्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया आयनॉक्स वाइंड एनर्जी आणि आयनॉक्स वाइंड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड लिमिटेड आणि आयनॉक्स वाइंडच्या मर्जरला NCLT चंदीगड कडून मंजुरी मिळाली आहे, म्हणजे याच्या मर्जरला. आणि मित्रांनो, याच्या अंतर्गत आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेड ही कंपनी आयनॉक्स वाइंड लिमिटेडमध्ये मर्जर होणार आहे. आणि मित्रांनो, या मर्जरच्या अंडर आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला 632 इक्विटी शेअर मिळेल. आयनॉक्स वाइंड लिमिटेडचे जर आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडच्या शेअर होल्डरजवळ जर आयनॉक्स वाइंड एनर्जी लिमिटेडचे 10 इक्विटी शेअर असेल तर. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज ब्लॉक डील GEF कॅपिटल पार्टनर्स सेल 5.55% स्टेक फॉर ₹2,629 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीमध्ये आपल्याला ब्लॉक डील पाहायला मिळाली आहे. तर मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये US बेस GEF कॅपिटल पार्टनर्स यांनी ॲफिलिएट साऊथ एशिया ग्रोथ फंड 2 होल्डिंग्स LLCच्या थ्रू प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचे आपले 2.5 कोटी इक्विटी शेअर म्हणजे प्रीमियर एनर्जीज लिमिटेडची 5.55% हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये बायर आहे 361 ॲसेट मॅनेजमेंट, ज्यांनी प्रीमियर एनर्जीजचे 4.75 लाख शेअर खरेदी केले. तसेच यांनी या कंपनीचे 1.69 शेअर खरेदी केले. तसेच AI मेहवर कमर्शियल इन्व्हेस्टमेंट यांनी 2.83 लाख शेअर खरेदी केले. तसेच ॲक्सिस म्युच्युअल फंड यांनी 10.94 लाख शेअर खरेदी केले. तसेच बंधन म्युच्युअल फंडने 1.9 लाख शेअर खरेदी केले. तसेच यांनी 4.07 लाख शेअर खरेदी केले. तसेच सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स यांनी 12.21 लाख शेअर खरेदी केले. तसेच यांनी 14.27 लाख शेअर खरेदी केले. तसेच यांनी 6.51 लाख शेअर खरेदी केले. तसेच गोल्डमॅन सॅच्स सिंगापोर PTE यांनी या कंपनीचे 1.63 लाख शेअर खरेदी केले. गोल्डमॅन सॅच्स इन्व्हेस्टमेंट्स यांनी 4.07 लाख शेअर खरेदी केले. तसेच HDFC लाईफ इन्शुरन्स यांनी 2 लाख शेअर खरेदी केले. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने 4.76 लाख शेअर खरेदी केले. कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स यांनी या कंपनीचे
18.48 लाख शेअर खरेदी केले. तसेच यांनी 18.41 लाख शेअर खरेदी केले. तसेच मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने 2.38 लाख शेअर खरेदी केले. तसेच नोमुरा सिंगापोर यांनी या कंपनीचे 2.44 लाख शेअर खरेदी केले. तसेच क्वांट म्युच्युअल फंड यांनी 47.55 लाख शेअर खरेदी केले. तसेच यांनी 17.92 लाख शेअर खरेदी केले. प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचे. चला आता बोलूया केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, केपी ग्रीन इंजिनिअरिंग सेक्युअर ₹97.27 करोड ऑर्डर्स अक्रॉस डायव्हर्स सेगमेंट्स. तर मित्रांनो, केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेडला वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये म्हणजे वेगवेगळ्या बिझनेसमध्ये जवळपास 98 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज शेअर गेन ऑन इंटरनॅशनल सप्लाय ऑर्डर फॉर 599 मेगावॅट सोलार मॉड्यूल्स. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडला इंटरनॅशनल सप्लाय ऑर्डर मिळाला आहे 599 मेगावॅटच्या सोलार मॉड्यूल्ससाठी. आणि मित्रांनो, हा 599 मेगावॅटचा सोलार मॉड्यूल्सचा सप्लाय अशी अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2027 पासून सुरू होईल. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक अनाउन्सेस ₹10 इंटरिम डिव्हिडंड फॉर फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेडने ₹10 इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी हिंदुस्तान झिंक लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 17 जून 2025. चला आता बोलूया इरिडा बद्दल म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इरिडा रेजेस ₹2006 करोड फ्रॉम QIP. LIC पिक्स 50% शेअर ॲट ₹1003 करोड. तर मित्रांनो, इरिडाने 2006 कोटी रुपये QIPच्या थ्रू रेज केले आहे. आणि मित्रांनो, इरिडाने QIP साठी 12.15 कोटी शेअर अवेलेबल केले होते. आणि मित्रांनो, त्यातले 50% शेअर फक्त LICने खरेदी केले 1003 कोटी रुपयांमध्ये. आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे प्रमोटर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ या कंपनीचे पहिले 64,43,99,987 शेअर म्हणजे या कंपनीमध्ये 52.16% हिस्सेदारी होती. आणि मित्रांनो, आता महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे प्रमोटर यांनी 8,51,82,612 शेअर म्हणजे या कंपनीची 0.33% हिस्सेदारी खरेदी केली. आणि मित्रांनो, आता यानंतर या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 52.49%. आणि मित्रांनो, जर आपण शेअर बघितले तर महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ टोटल शेअर झाले आहे 72,95,82,599. आणि मित्रांनो, इथे जून 2025 या महिन्याचा डेटासुद्धा अपग्रेड झाला आहे. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये याच्या प्रमोटर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी 52.16%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 52.49%. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करत असतात, हे त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा,
सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.